वीकेंड स्पॉटलाइटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आजच्या दुसऱ्या विषयावरती थोडं बोलूयात. खरं तर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक व्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आणि त्या हल्ल्यांमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार मारले गेल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सातत्याने टीकेची झोड उठवत रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अशी कठोर भूमिका मांडली. मात्र आता भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावरून चांगलंच वादंग उठलेला आहे. नुकताच आशिया कप सुरू झालेला असून भारतानं संयुक्त अरब अमिरातीवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे. मात्र 14 सप्टेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर पहलगाम हल्ल्याची छाया दिसून येते. या सामन्याला देशातील काही जणांकडून तीव्र विरोध होत आहे. इतकंच नव्हे तर सामना रद्द करण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र खंडपीठानं ही विनंती नाकारत हा सामना सध्या रोखण्याचा विचार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे नियोजित वेळेनुसार उद्या भारत पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे, खेळ होणार आहे. या मॅच आधीच ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय सामना रंगल्याचं मात्र चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. त्यावर भाजपकडून मंत्री नितेश राणेंनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. कशा प्रकारे हा सामना रंगला अगदी थोडक्यात पाहूया. हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. मी तर म्हणेन ही अजून एक मोठी संधी आहे. जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत. जोपर्यंत पाकिस्तान या कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तानबरोबर ठेवणार नाही. उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत. हा निषेध राज्यभर होईल. मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा ये नहीं हो सकता. नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकाने जायचं. या उद्धव खानला मला विचारायचं आहे, त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले, जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा कसे नारे दिले गेले, हिरवा गुलाल का उडवला गेला, तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का? मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले तर सन से जुदा हे नारे दिले गेले, त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना. एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना, एवढंच पाकिस्तानवर राग आहे, पहिलं ते करून दाखव. अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडनमध्ये बसलेला थंड हवामध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी. तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी? हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय? दोन्ही प्रतिक्रिया आपण सविस्तररित्या पाहिल्या. एकंदरीतच काय तर ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत पाकिस्तान सामन्यावर आक्षेप आहे. तर मग पहलगाम सारख्या हल्ल्यानंतरही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं योग्य आहे का? तसंच राजकारण की क्रिकेट नेमका कसला खेळ सुरू आहे, याच प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांबरोबर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. भाजपचे प्रवक्ते गणेश खंडकर, शिंदेच्या शिवसेनेचे अरुण सावंत यांना आपण या आधीच या चर्चेसाठी आमंत्रित केलेलं नाहीये, कारण तो वेगळा विषय होता. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्यासोबत आहे. अखिलजी, भारत पाकिस्तान सामन्याला नाट लागल्याचं बोललं जात आहे. नाट कुणाची? भारत पाकिस्तान मॅच हे जे जे लोक, मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील, या देशाच्या सरकारमध्ये जे लोक असतील ते असतील, त्यांना आता काय सांगून उपयोग राहिलेला नाहीये. म्हणून मी आपल्या माध्यमातून जे आपले व्ह्युअर्स हे पाहत आहेत, जे भारतीय हे पाहत आहेत, महाराष्ट्राची लोक हे पाहत आहेत, त्यांना फक्त इतकं मला सांगायचं आहे की एशिया कप भारत खेळल्याने भारताला ₹0 फायदा होणार आहे. ₹0 मिळणार आहे, जे काय त्यांचे टर्म्स आहेत ICC बरोबर त्याप्रमाणे. परंतु
इंडिया पाकिस्तान बरोबर खेळल्यामुळे पाकिस्तानला 185 करोड एस्टिमेटेड कॉस्ट आहे आयसीसीचा, 185 करोड टू 220 करोड इतका फायदा होणार आहे. आता आपण भारतीय म्हणून हे ठरवायचं आहे की आपण ती मॅच पाहून त्यांची व्ह्यूअरशिप वाढवणार आहोत. आपण त्यांना हे पैसा, आता भारत सरकारला तर आणि भाजपाला जे करायचंय ते त्यांनी केलेलं आहे. एका बाजूला पंतप्रधान बोलले की खून और ये साथ में नहीं बहेगा पानी. हा, आता क्रिकेट चलेगा, खून के ऊपर क्रिकेट चलेगा, ह्याचं उत्तर तर कोण देणार नाही. हे नको ते आजूबाजूचं सगळं बोलत राहणार. बरं. हा, अखिलजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे, तर गणेशजींकडे आपण जाऊयात. प्रत्येक भारतीयाला अपील करतो. पाकिस्तान सोबतचा क्रिकेट सामना इतका महत्वाचा का आहे गणेशजी? आता बहिष्कार घालावा. हा, गणेशजी. मला प्रश्न केलाय आपण. हो, निश्चित हा प्रश्न आपल्यासाठी आहे. अखिलजींनी एक प्रश्न उपस्थित केला, मलाही आपल्याला विचारायचं आहे, पाकिस्तान सोबतचा हा क्रिकेट सामना इतका महत्वाचा का? नाही बघा, पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना हा महत्वाचा म्हणजे हा याचं टाइम टेबल तुम्हाला माहिती असेल. काही वेळापत्रक आता आलेलं नाही. बरं. हे वेळापत्रक घेऊन खूप दिवस झालेत आणि या बाबतीतली भूमिका या अगोदर आम्ही स्पष्ट केलेली आहे की ज्या वेळेला भारतावरती पहलगामच्या विषयासंदर्भातला आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला केलं, त्यावेळेला पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. जवळपास 100च्या वर आतंकवादी मारले, 7 तळ उद्ध्वस्त झाले. त्यांचं लॉन्चिंग पॅड असतील किंवा आपण त्यांचं सैन्य दलाचं, वायुसेनेचं जे मुख्य विमानतळ होतं ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं. बघा, हे सगळं केलं. त्याच्यानंतर तुम्ही नीट आठवा, म्हणजे ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला, दिल्लीमध्ये बैठक झाली, सर्व पक्षांनी पाठिंबा दिला की पंतप्रधानांनी भूमिका घ्यावी आणि पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं की सैन्य आपली वेळ ठरवेल, तो त्यांना आम्ही ती पूर्ण मोकळीक दिलेली आहे. बरं. ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर तुम्ही थोडस जरा नीट जर आठवलं, संजय राऊत असतील, राहुल गांधी असतील, या सर्व मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया होत्या, किती विमानं पडली, म्हणजे कुणी तर म्हणजे या देशामधल्या विरोधी पक्षांनी इथपर्यंत मजल मारली की हे तर म्हणे व्हिडिओवरती एडिट करून तुम्ही AI ने दाखवताय ती विमानं पडल्याचं, इथपर्यंत लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. भारतीय जनता पार्टीबाबत तुमचा राग असेल, तुम्ही थेट सैन्य दलावरती आक्षेप घ्यायला सुरुवात केलीत, किंवा त्यांच्या पराक्रमाची तर दखल घ्या. आता विषय असा आहे की ऑपरेशन सिंदूर संपलं आणि क्रिकेट हा विषय हा जागतिक स्तरावरती करायचा असतो. आमची आपली भूमिका स्पष्ट आहे की ना भारताच्या भूमीवर कोणी पाकिस्तानचा खेळाडू येईल, ना पाकिस्तानच्या भूमीवर कोणी भारताचा खेळाडू जाईल. बरं. जिथे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या घडामोडी होत असतात, आता चीनमध्ये ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी असतील की पुतीन असतील किंवा चीनचे पंतप्रधान एकत्र भेटले, त्या ठिकाणी काही पाकिस्तानचे पंतप्रधान नव्हते काय? आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन केलं नाही ना, त्यांना बघितलं, उलट तिथे दहशतवादाचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला आणि सगळ्यांनी मान्य देखील केला. बरोबर आहे गणेशजी, मला आपली भूमिका लक्षात आली. हनुमंतजी यांच्याकडे जाईल. हनुमंतजी, राजकारण आणि खेळ यामुळे मात्र देशभक्तीचा जो खेळ मांडण्याचा प्रकार जनता पाहतीये, मतदार पाहताना दिसताय, तो कसा उलगडायचा? विशालजी, ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाला आणि दहशतवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानहून आलेल्या लोकांनी, पाकड्यांनी आपल्या लोकांचे जीव घेतले, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यानही आपल्या काही नागरिकांचं नुकसान झालं सीमावर्ती भागातल्या. पाकिस्तान सोबत ना पाणी वाहील, ना व्यापार होईल, ना परराष्ट्र संबंधात आम्ही काय बोलणार, आम्ही पाकिस्तानला धडा शिकू, हे मोदी साहेबांचं म्हणणं होतं. 10 वेळा म्हणलेले होते भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी, त्यात परराष्ट्र मंत्री आले, संरक्षण मंत्री आले, ह्या सगळ्यांचं ते वाक्य होतं. आम्हाला चांगलं वाटलं, अभिमान वाटला, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला ना, तुम्ही घ्याल त्या निर्णयाला आम्ही सोबत आहो म्हणालो. उलट भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी सैनाधिकाऱ्यांच्या ज्या प्रवक्त्या महिला होत्या आपल्या, त्यांच्याबद्दल वाईट बोललं, सेनेबद्दल वाईट बोललं. आम्ही नाही बोललो, सेनेच्या अधिकाऱ्यांनी सेनेचं जे नुकसान झालं ते सांगितलं. त्याच्यावर गणेश कणकर साहेब, भारतीय जनता पक्ष अद्याप बोललेला नाही. मुद्दा असा होता की खून वर पाणी बहेगा नाही असं म्हणणारी माणसं, अमित शहा साहेबांचा मुलगा BCCIचा ICICIचा पुढारी झालेला आहे, कुठलंही कर्तृत्व नसताना त्याच्या हट्टापायी पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळतायत. आम्हाला क्रिकेट आवडतं, आमचे भारतीय खेळाडू उद्या त्याला पाकिस्तानच्या खेळाडूंना चारी मुंड्या चित करणार आहेत हे आम्हाला आज माहित आहे. पण
ज्या पाकिस्ताननं आपली माणसं मारली, आपल्या सैन्याला त्रास दिला, आपल्या सीमावर्ती भागावर घरं पाडली आपल्या लोकांची, त्या पाकड्यांसोबत खेळणं आम्हाला मान्य नाही. आम्ही ती मॅच बघणार नाही. पाणी वाहिलेलं तुम्ही रोखलं म्हणून सांगता. आमच्या शेतकऱ्याचा कांदा टोमॅटो पाकिस्तानला निर्यात होताना तुम्ही थांबवता, परराष्ट्र संबंध तुम्ही थांबवता, पण खेळासाठी मात्र आयसीसीआयला पैसे मिळतात, बीसीसीआयला पैसे मिळतात, जे बीसीसीआय खासगी यांच्या मुलाच्या आता अध्यक्षपदाखाली आहे. त्यासाठी तुम्ही आमची राष्ट्रभक्ती, आमचा संताप, आमचा देशाभिमान गणेशजी जर येतो. तुम्ही आता पाकिस्तान सोबत घाण ठेवणार असेल तर त्याचा मी निषेध करतो. मोदी साहेबांच्या करणी आणि कथनीमध्ये किती फरक आहे हे यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. बरं, एका बाजूला हनुमंतजी आपण आरोप करताय की करणी आणि कथनीमध्ये फरक आहे, तर दुसरीकडे टेरर आणि टॉक एकत्र होऊच शकत नाही. पण मग पाकिस्तानी टेरर आणि खेळ एकत्र कसा काय खेळला जाऊ शकतो? तर गणेशजी आपल्याकडे येतो. टेरर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही असं म्हटलं गेलं, मग आता पाकिस्तानी टेरर आणि खेळ एकत्र कसा, यावरतीच चर्चा झडताना दिसत आहे. कसा काय हा सामना खेळला जाऊ शकतो? बघा विशालजी, असं आहे की मी दोन्ही प्रवक्त्यांचं ऐकतो आणि गेले अनेक दिवस काही प्रतिक्रिया यांच्या चालल्यात. हे यांचे पुत्र तिकडे चेअरमन आहेत, हा पैशाचा विषय आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. 1999 साली आपलं कारगिलचं युद्ध ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळी बीसीसीआयचे चेअरमन कोण होते हो? 2008 साली ज्यावेळी मुंबईवरती एवढा मोठा हल्ला झाला त्यावेळी आयसीसीचे चेअरमन कोण होते हो? का बरं त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एवढा मोठा विषय झाल्यानंतर त्यावेळेला का नाही काँग्रेस पक्ष आणि ही सर्व मंडळी एवढे खुलेपणाने समोर आली हो? म्हणजे आज शिवसेनेची भूमिका जे मांडत असतील तर शिवसेनेची भूमिका मांडताना संजय राऊत रोज ज्यांचे चरणस्पर्श करतात किंवा ज्यांना आपला आदर्श मानतात राजकारणामधला, त्या शरद पवारांनी कधीच का या संदर्भात चर्चा नाही केली? म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर चला आम्ही त्याचं उत्तर तरी दिलं. 2008 साली तर आपण फक्त डोजियर बनवत राहिलो. ठीक आहे, त्यावेळेच्या निर्णयामध्ये झाला असेल, तो विषय सोडून दिला, त्याला आता बरीच वर्ष झाली. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण ज्या वेळेला हे सर्व विषय काढतो, म्हणजे आज कुणातरी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुलगा त्याच्या कर्तृत्वावर तो आयसीसीचा चेअरमन झाला म्हणून तुम्ही त्याला डॉलरमध्ये काउंट करणार. आणि ज्या वेळेला शरद पवार आयसीसीचे चेअरमन होते, मुंबईवरती हल्ले झाले, देशभरात बॉम्बस्फोट झाले, मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी शरद पवारांनी काय भूमिका घेतली होती हो? त्यावेळी काय बोलले होते शरद पवार? त्यावेळेला हा काँग्रेस पक्ष कुठे होता? हे मला एवढंच म्हणायचंय की आपली भूमिका मांडताना आपण किमान एवढं तर सामंजस्य, किमान एवढा तर समंजसपणा ठेवला पाहिजे की थेट एका नेत्याच्या मुलाशी त्याचा संबंध जोडून मग आणि तुम्ही आम्हाला देशभक्तीचे धडे देणार, हे होऊ नये विशालजी. किमान एवढीच अपेक्षा आहे. आणि आताही स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुठेही पाकिस्तान सोबत ना त्यांच्या देशात जाऊन संबंध ठेवणार आहोत, ना त्यांच्या कुठल्या खेळाडूला इथे बोलवणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या गोष्टी होत असतात, उद्या आणखीन कुठे अमेरिकेमध्ये एखादं संमेलन झालं तर आपल्या देशामध्ये संमेलन होणार आहे. आता त्यावेळेला पाकिस्तानचे पंतप्रधान हे त्या समितीचे सदस्य असल्यामुळे स्वाभाविक आहे येणं न येणं हा त्यावेळेचा विषय असेल. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला आपण हे संबंध एकमेकांशी ठेवत असतो त्यावेळेला कितीही काही वाईट झालं तरी कधी ना कधी तुम्हाला चर्चेला बसावं लागतं. पुतीन आणि आहेत तर तुमच्या समोर उदाहरणं, ट्रम्प हे कशाला एकत्र बसले असतील, किंवा झेलेन्स्की आणि पुतीन यांचे प्रतिनिधी भेटतातच आहेत ना. अजूनही युद्धविराम झालेला नसेल, आपल्यापेक्षा कितीतरी मोठं युद्ध चालू आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की खेळ आणि या गोष्टी बाजूला ठेवा आणि आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. ना पाकिस्तानच्या खेळाडूला कुठल्या आम्ही भारताच्या क्रिकेटसाठी पाय ठेवून देऊ, ना आम्ही पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन खेळू. या बाबतीत आमची भूमिका एकदम हनुमंतजी, सरकारच्या भूमिकेशी सहमत आहात का? अगदीच नाही. ज्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेब क्रिकेट बोर्डाचं प्रतिनिधित्व करत होते किंवा त्याच्या अगोदर काँग्रेसची अनेक मंडळी प्रतिनिधित्व करत होती, ज्या वेळेस पाकिस्ताननं भारताकडे वाकड्या नजरेनं बघितलेले आहे, क्रिकेटवरचे संबंध आपण तोडलेले आहेत, आयपीएल मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना आपण सहभाग दिलेला नाही, भारताच्या भूमीच्या बाहेरही काही आयपीएल स्पर्धा झाल्या तिथे सुद्धा आपण पाकिस्तानी खेळाडूला घेतलेलं नाही. आणि तुम्ही सांगितलं की स्वकर्तृत्वानं जय शाह क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले. काय कर्तृत्व? त्यांनी कुठल्या राज्याच्या क्रिकेट संघटनेचं कधी अध्यक्षपद भूषवलं? त्यांचा क्रिकेट संघटनेची काही योगदान होतं का? नव्हतं.
शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेसच्या लोकांचं त्या जिल्हा क्रिकेट संघटनेपासून ते राज्याच्या क्रिकेट संघटनेपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनुभव होतो. जय शहाचा असा कुठलाही अनुभव नव्हता. आपले वडील मोठे आहेत, ते गृहमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून ते तिथे बसलेले आहेत. मुद्दा हा आहे की अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी सुद्धा पाकिस्तानवर बहिष्कार घातलेला होता. साऊथ आफ्रिकेनं बहिष्कार घातलेला होता, श्रीलंकेनं बहिष्कार घातलेला होता, तो अजूनही बहिष्कार चालू आहे. पाकिस्तानमध्ये कोणी जाऊन खेळत नाही. प्रश्न आहे की शरद पवारांनी त्यावेळेला काय भूमिका घेतली आणि काँग्रेसने त्यावेळेला काय भूमिका घेतली एकदा सांगा. गणेशजी, पाकिस्तान सोबतचे सगळे संबंध आपण तोडले होते, त्यामध्ये क्रिकेटही होती. आम्ही पाणी देणार नाही, परराष्ट्र धोरण बोलणार नाही, व्यापार करणार नाही, पण क्रिकेट खेळणार असं कधीही केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाची भारतातल्या सगळ्या लोकांची अपेक्षा आहे खेळू नये अशी. भारतातल्या कुण्याही नागरिकाला विचारा, पाकड्यांसोबत क्रिकेट खेळायचं नाही असंच म्हणतात. पण तुमची अशी काय मर्यादा आहे, तुमची अशी काय अडचण आहे? जय शहांचा हट्ट एवढा मोठा आहे का की आपल्या भारत देशातल्या 140 कोटी लोकांची इच्छा सोडून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतंय? तुम्ही भारतीयांचा स्वाभिमान पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या सोबत घाण टाकायचा निर्णय घेतलाय, तो आम्हा भारतीयांना मान्य नाही. बरं, भारतीयांना काय मान्य अमान्य ते कळेलच. दुसरीकडे अखिलजी, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे ती कुठेतरी रस्त्यावरती उतरून या संदर्भामध्ये निदर्शनं करताना दिसेल. आपला स्वतःचा जो निषेध आहे तो नोंदवण्याचा आणि मोर्चा काढण्यासंदर्भातला निर्णय घेताना दिसते. कुठे कुठे हे चित्र अशा प्रकारे सगळ्यांना पाहायला मिळेल. कारण भारत पाकिस्तान सामना म्हटला तर सगळीकडे अगदी शुकशुकाट असतो आणि प्रत्येक जण तो सामना पाहण्यासाठी टेलिव्हिजन पाहत असल्याचा इतिहास सगळ्यांनी पाहिलेला आहे. उद्याचा दिवस कसा असेल? उद्याचा दिवस कसा असेल त्याआधी तुम्ही ब्रेकवर जायच्या आधी एक प्रश्न विचारला होता की टेरर अँड टॉक विल नॉट गो टुगेदर. पण टेरर अँड टॉक काय, टेरर अँड प्ले सुद्धा होऊ शकतं, क्योंकि मोदी है तो मुमकिन है. कारण इंडिया फर्स्ट म्हणणारे जे लोक आहेत ना, राष्ट्र प्रथम, त्यांना आता यावेळी राष्ट्र प्रथम, इंडिया फर्स्ट वगैरे दिसत नाही, तर फक्त मेरा बेटा फर्स्ट. आयसीसीचा अध्यक्ष जय शाह असल्यामुळे त्यांना आयसीसीचं जे काय रेव्हेन्यू मॉडेल आहे, जे काय रेव्हेन्यू पॅटर्न आहे ते वाढवायचं आहे. पण त्यांना हे कळत नाही काय हे भंपकपणा करतात तो भारतीय जनता पार्टीवाले. त्यांना काही विचारलं तर इतिहासात जातात. आत्ता उत्तर द्या ना, तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल बोला ना. बीसीसीआयची क्रिकेट टीम खेळणार नाहीये, तिथे इंडियन क्रिकेट टीम खेळणार आहे. ही बीसीसीआयची टीम आहे असं कोणी म्हणणार नाही. इंडियन क्रिकेट टीम खेळणार आहे. तर स्पोर्ट्स मंत्री काय करतायत, क्रीडा मंत्री काय करतायत? भारतीय जनता पार्टीचे क्रीडा मंत्री आहेत ना, त्यांची काही जबाबदारी नाहीये का? त्याच्याबद्दल त्यांनी जे काय विरोध व्हायचा आहे तो विरोध होणार. जे भारतीय आहेत ते पाहणार नाही. जे मी तुम्हाला या ब्रेकवर जायच्या पूर्वी जेव्हा तुम्ही मला ओपनिंग स्टेटमेंट करायला सांगितलं तेव्हाच मी बोललो होतो की या भारतीय जनता पार्टीचे जे काय ना उलट ते लोटा ठेवलाय नळाखाली, त्याच्यात काही पाणी भरणार नाही. त्यांना काही सांगून फायदा नाहीये. पण हे व्ह्युअर जे आहेत ना त्यांना कळू दे की यांचा दुटप्पीपणा काय आहे, कशा प्रकारे वागतात, हे कसे टू फेस्ड आहेत. हे महाराष्ट्राला, देशाला हे कळणं गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही प्रश्न विचारला विशालजी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला, त्यांनी गोल 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 इतिहासाबद्दल सांगितलं, पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. उत्तर असेल तर देतील ना हो, ते स्वतःला भारतीय समजत असतील तर उत्तर देतील ना. ते तर भारतीय गुलाम म्हणून बसले तिथे, त्यांना भारताची काय पडली नाही. गणेशजी, बाकी सगळी टीका मी मान्य करेन. हे भारतीय वगैरे असण्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडनं नको होतं मला, चित्रेजी. असं आहे, मी तुमच्या बाबतीत शंका कधी घेतली नाही. तर आमच्या भारतीय असण्याबाबत शंका घ्यायची नाही, पहिले स्पष्टपणे सांगतो. चर्चा वगैरे हा विषय सगळा बाजूला राहिला. टीका करायची भारतीय जनता पार्टीवरती, माझ्यावरही टीका करा वैयक्तिक, पण आमची देशभक्ती आणि आम्ही भारतीय असल्याबद्दल अजिबात शंका घ्यायची नाही. स्वतःचा डीएनए टेस्ट करून घ्यायचा, आमचा डीएनए टेस्ट करायच्या भानगडीत पडायचं नाही, एवढे हात जोडून विनंती करतो. आता तुमचं डीएनए चेक करायची वेळ आलेली आहे. तुमचा डीएनए तर पूर्ण आता सगळ्यांना कळणार आहे. पाकिस्तानची जी मॅच बघणार आहे ना उद्या, स्वतःच्या विभागात स्क्रीनिंग पण ठेवा. बरं, नक्कीच एका बाजूला क्रिकेटचा खेळ आणि त्यावरून आता भारतीय कोण काय करणार, त्याचबरोबर भारत पाकिस्तान सामना याचा निषेध कोण कोण भारतीय म्हणून करणार हे उद्या स्पष्ट होईलच. मात्र या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेला त्यासाठी धन्यवाद गणेशजी, हनुमंत पवारजी आणि अखिल चित्रेजी की आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत होतात. मात्र एकंदरीतच सामना कुठलाही असू दे, मात्र सामना हा ज्यावेळेला क्रिकेट संदर्भातला येतो, देशभक्ती संदर्भातला येतो, राजकारणासंदर्भातला येतो, त्यावेळेला मात्र मतमतांतर असतात, इतकं मात्र खरं. आजच्या
या वीकेंड स्पॉटलाईटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.